गुड मॉर्निंग. मार्गी मॉर्निंग. आज मार्गी मॉर्निंगमधलं आपल्या ज्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत त्याच्या विश्लेषण आपण चालू करूयात. इंडियन एक्सप्रेसपासून सुरू करू, नंतर हिंदू आणि रिजनल पेपर्स. एक्सप्रेसच्या पहिल्याच पानावरची बातमी, हाऊस फायनान्स पॅनल हेड सिन्हा ऑफर्स टू ॲडवाईज फॉर अ फर्म. एका टायगर ग्रुपसाठी म्हणून त्यांनी काही ॲडवाईस आणि ते फी पण घेतात. जे पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्स आहेत तिचे जे हेड आहेत. आता इथं आपली जी चर्चा आहे मागच्या वेळेस म्हटल्याप्रमाणे की टेक्नोलिगल कॉन्स्टिट्यूशनवर जे टेक्निकल चर्चा आहे की पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्स काय स्ट्रक्चर त्याचं 21-10चं स्ट्रक्चर आहे. 21 लोकसभेतनं आणि 10 राज्यसभेतनं आलेलं आहे. त्याचं काम काय स्वरूपाचं आहे. पार्लमेंटरी कमिटी हा गेल्या 2 वर्षातला आपला महत्त्वाचा टॉपिक आहे, जे काही कंटिन्युअस त्या संदर्भात काही ना काही येते. लेजिस्लेटिव्ह ओव्हरसाईट ओव्हर फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, कॉर्पोरेट अफेअर्स, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन्स. ती एक गोष्ट आपण बघून ठेवायला पाहिजे होती. ह्यातला दुसरी गोष्ट आपल्याला कुठं लागतं ते हेड आहेत पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्सचे आणि प्रायव्हेट फर्मच्या संदर्भातलं त्यांनी काम घेतलेलं आहे. म्हणजे GS4ला आपल्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये ही गोष्ट कशी बघायची त्या अनुषंगाने पण ही बातमी आपल्याला महत्त्वाची ठरते. 2018ला आपल्याला पार्लमेंटरी कमिटीच्या संदर्भात प्रश्न विचारून झालेले. त्यानंतर दुसरी जी बातमी पहिल्याच पानावरची की PM बेंगालमध्ये होते आणि त्यांनी काही स्पीच दिलेले. आपल्याला त्यातला पॉलिटिकल एलिमेंट आपल्याला काही महत्त्वाचं नाही, पण टेक्निकल एलिमेंट चिनसुराला समजा स्पीच दिलेलं आहे. मग बॅटल ऑफ चिनसुरा 1759 जे आहे ते काय प्रकारचं झालं होतं इंग्लिश आणि डचमधलं. आणि तिथं जलशक्ती अभियानासंदर्भात PMने काही स्टेटमेंट केलेले होते की मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंतर्गत जलशक्ती अभियान आहे. वॉटर कन्झर्वेशन आणि वॉटर स्कॅरसिटी हे जो 2 इश्यू आहेत ते जलशक्ती अभियानामध्ये कळीचे राहिलेले आहेत. की टाईम बाउंड आणि मिशन मोड वॉटर कन्झर्वेशन कॅम्पेन येते. ज्याचा फोकस जो वॉटर स्ट्रेस्ड डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक्सवरती जीवन मिशनच्या अंतर्गत ती एक स्कीम आपल्याला बघता येते. आणि तर सेंटर स्टेट डिलेमा काय प्रकारचा राहिलेला आहे की सेंटर म्हणतं येतं आम्ही तर फंड सोडलेला आहे पण खाली तिकडे इम्प्लिमेंटेशन होत नाही. त्याच्यामुळे सेंटर स्टेट रिलेशनच्या संदर्भात. आणि दुसरी तर जे वॉटर कन्झर्वेशन आणि वॉटर स्ट्रेस्ड डिस्ट्रिक्ट याची एक आकडेवारी आपण पाहायला पाहिजे की वॉटर हा जो आपला कन्सर्न आहे. जलजीवन मिशन ही एक त्या अनुषंगाने स्कीम बघून ठेवायला पाहिजे होती. त्याच पेज नंबरवरची पेज नंबर 1 इंडियन एक्सप्रेस की पदुचेरी आपण मागच मार्गी मॉर्निंगमधून ही चर्चा केलीच आहे की पदुचेरी गव्हर्नमेंट फॉल झाल्यानंतर काय प्रकारची चर्चा, फ्लोअर टेस्ट कशी आहे किंवा पदुचेरीची रचना आहे जी 30+3 आहे. 30 इलेक्टेड आणि 3 जे नॉमिनेटेड आहे. आणि ह्यातला आपल्याला नवीन गोष्टी उलगडत राहणार. त्यातली आपली महत्त्वाची गोष्ट कोणती की हातासरची आता 10th शेड्यूल जे आहे 10वी अनुसूची बघून घ्यायला पाहिजे. 10वी अनुसूचीमध्ये डिफेक्शनच्या संदर्भातल्या तरतुदी कशा आलेल्या आहेत आणि ते रिव्हिजिट करण्याची आत्ता बरेच डिमांड मागच्या 2-1 वर्षापासून कंटिन्यू चर्चा येते. त्याच्यामुळे 10th शेड्यूल आता ऑफिशियली वाचूनच घ्यायला पाहिजे. लक्ष्मीनारायण केस आपण मार्गी मॉर्निंगमधून त्याची चर्चा केलेलीच आहे. त्याच्यानंतर जी पुढची जी बातमी जी एक्सप्रेसचं पेज नंबर 2 आहे ज्या सुरुवातीला ऑनलाईन काय वेबसाईटवरच्या ज्या काय बातम्या आहेत की indianexpress.com तिथं थोडं दिलेलं असतं ते काही इंडियन एक्सप्रेसला. त्यातली एक जी बातमी होती की ग्रेटर त्रिपुरालँड डिमांड आहे. त्रिपुरामध्ये एक ट्रायबल लँड असली पाहिजे त्या अनुषंगाने वाढणारी मागणी की स्वायत्त राज्याची मागणी. त्याच्यामुळे आपल्या स्टेट SRG आहे स्टेट रिकन्स्ट्रक्शन कमिशन SRC आपल्याला कंटिन्यू विचारून पण झालेला आहे 2018ला प्रश्न. फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट इन रिसेंट टाईम इज बेनिफिशियल ऑर नॉट फॉर द इकॉनॉमी ऑफ इंडिया त्या अनुषंगाने विचारलेलं आहे. किंवा 2008ला आलेलं आहे की एक्झामाइन डिमांड फॉर ग्रेटर स्टेट ऑटोनॉमी अँड इट्स इम्पॅक्ट ऑन स्मूथ फंक्शन ऑफ इंडियन पॉलिटी. हा एक मुद्दा आपल्याला बघितला पाहिजे. दुसरं त्रिपुरा आहे. मग ते जॉग्राफी तर कळीचा मुद्दा आहेच की जॉग्राफी पाहून घेतली. दुसरी गोष्ट ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स आहे. पण त्याचे जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहे त्या पण एकदा आपल्याला तपासून बघायला पाहिजेत. पेज नंबर 6 नंतर इंडियन एक्सप्रेसमधली बातमी की GS3चा सिलेबस आहे आपला. इन्फ्रास्ट्रक्चर, रोड आणि पोर्ट, पायाभूत सोयीसुविधा त्यांच्याशी रिलेटेड आपल्याला ही बातमी की न्यू फ्राईट प्लॅन की रेल्वेच्या संदर्भातले काही इनिशिएटिव्ह की माल वाहतुकीसाठी म्हणून रेल्वेने किती मदत करता येईल. DFCCIL डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी रेल्वेची PSU आणि तिने रोल ऑफ सर्व्हिस लागू केली होती. गुजरात पालनपूरपासून हरियाणा आहे रविवारी 636 किलोमीटरचं अंतर आहे. कनेक्टिव्हिटी, डिस्टन्स आणि स्पीड दोहोंच्या बाबतीत ते सरस ठरते. आपली जी एन्क्वायरी काय महत्त्वाची, रेल्वे हा एक महत्त्वाचा एलिमेंट आहे. दुसरं प्रायव्हेटायझेशनचा एलिमेंट आहे की रेल्वेकडनं काही डिमांड होतात आहे की कोच संदर्भात असतील रेल्वेचे कोच किंवा मग इतर कुठल्या गोष्टीमध्ये प्रायव्हेटनी हस्तक्षेप करायला पाहिजे त्या अनुषंगाने. समजा फायनान्शियल एक्सप्रेस आहे आपण मार्गीमध्ये मागं म्हटलं होतं की जे जनरली विद्यार्थ्यांकडून बघितल्या जात नाहीत अशा कुठल्या गोष्टी, असे कुठले न्यूजपेपर समजा फायनान्शियल एक्सप्रेस त्यातलं आहे की जे बघितलं जात नाही. त्याच्या संदर्भात आज परत लिहून आलेलं आहे, एडिटोरियल्स आलेलं आहे की इंडियन रेल्वेज ऑन अ राईट ट्रॅक. मग तो ट्रॅक नेमका कुठला आहे बरोबर असण्याचा
ते पण आपल्याला एक ह्या निमित्ताने बघायला पाहिजे. पेज नंबर 6 पुन्हा एकदा की जे राज्यांचे बजेट आलेले आहेत. आता मागे आपण सेंट्रलच्या बजेटनंतर चर्चा केलीच होती, आता राज्यांचे बजेट आहेत. मागच्या वर्षी एक्सप्रेसने असंच एक केलेला इनिशिएटिव्ह होता की राज्यांचे बजेट आणि त्यांचं जे फिजिकल मार्क्समनशिप आहे याचा एक सगळा त्यांनी पेजभर अभ्यासच मांडला होता. ते परत एकदा मिळतं का ते बघायला पाहिजे. हे आर्ग्युमेंट्स आपल्या GS2 आणि GS3 मध्ये महत्त्वाचे ठरतात. फिजिकल फेडरलिझम हा कंटिन्युअस चर्चेत असणारा मुद्दा आहे, त्या अनुषंगाने ते एक महत्त्वाची गोष्ट होती. आपला GS2चा सिलेबस आहे, GS2च्या सिलेबसमध्ये हा बसणारा मुद्दा आहे आपला. समजा UPची, ओडिशा आणि बिहार या 3 राज्यांचे बजेट आलेले होते. फायनान्शियल एक्सप्रेसला पण या संदर्भात लिहिलेलं आहे की राज्यांची जी फिजिकल मार्क्समॅनशिप आहे त्याच्यात नेमके अडथळे कुठे येतात. ते एक तर स्वतःचं रेव्हेन्यू आहे, पण सेंटरकडून येणाऱ्या ग्रांट्स आहेत, त्या सेंटरकडनं येणाऱ्या ज्या ग्रांट्स आहेत त्या चुकल्यामुळे मग इकडे सगळं नियोजन जे फिजिकल नियोजन आहे आपलं ते ढासळतं आहे का राज्यांचं. 275 आर्टिकल काय, 282च्या अंतर्गत कुठल्या ग्रांट्स आलेल्या आहेत ते एकदा ह्या निमित्तानं आपल्याला तपासून बघायला पाहिजेत राज्यांच्या बजेटचा मुद्दा. त्याच्यानंतर जी पेज नंबर 13वरची बातमी आहे इंडियन एक्सप्रेस, इंडिया आणि नेबरहूडसाठी आपल्याला ती महत्त्वाची GS2चा सिलेबस आहे की मॉरिशियसला जी आपण पत हमी लाईन ऑफ क्रेडिट आहे ती 100 मिलियनची दिलेली आहे US आणि कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट केलेलं आहे. आणि मॉरिशियस प्लेस इन सागर इट्स सेंट्रल आहे अशी एक आर्ग्युमेंट आली होती. सागर जे आहे आपलं की सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. प्रवासी भारतीय दिवस आहे 2003, 4, 7 आणि 8ला झालेले आहेत. आणि प्रश्न जर बघितलं ना म्हणजे ह्या बातमीकडे कसं बघायला पाहिजे ते आपण पाहूच, पण GS2 मधला सिलेबसमधला GS2चा पॉईंट आहे. आणि प्रश्नांच्या पातळीवरती काय आहे की शॉर्ट नोट्स आणि इंडियन डायस्पोरा आपल्याला मॉरिशियस त्या कारणानं महत्त्वाचं आहे. बॉलिवूडच्या संदर्भातले प्रश्न विचारले आहेत त्यांनी की हाऊ इज न्यू डायस्पोरा डिफरंट फ्रॉम ओल्ड डायस्पोरा आहे. इंडियन डायस्पोरा आणि बॉलिवूडची पण त्यांनी चर्चा केलेली आहे. 2008 साली आलेला प्रश्न आहे. मॉरिशियस पहिली तर जॉग्राफी बघायला पाहिजे, लोकेशन कुठे आहे, मदागास्करच्या कुठे आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या वरती आहे का खाली आहे, एक लोकेशन बघितली. प्रवासी भारतीय दिवस तिथं साजरा झालेला होता. आणि आता ओशन आहे, सागरचं समजा इनिशिएटिव्ह आलं, मग इंडियन ओशन आणि इंडियन ओशन ॲज इंडियाज ओशन ही जी चर्चा त्यासाठी आपले हे सगळे इनिशिएटिव्ह महत्त्वाचे आहेत. सागर आहे, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. तो रिजन एकदा समजून घ्यायला पाहिजे जॉग्राफिकली पण आणि स्ट्रॅटेजिकली पण की बारक्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समजा रियुनियन आहे शेजारी, रियुनियन कुणाचं होतं रियुनियन आयलंड्स आहे फ्रेंचांचे होते समजा. मॉरिशियस आहे, थोडं टेक्निकल किंवा डेमोग्राफिक ज्या डिटेल्स आहेत ते पण बघायला पाहिजे. लोकसंख्या किती, समजा 12 लाखाच्या आसपास लोकसंख्या आलेली आहे. भाषा कुठल्या बोललं जातं ते मॉरिशियसची एक भाषा, त्याच्या व्यतिरिक्त भोजपुरी समजा 7% भोजपुरीचं प्रमाण आहे, भोजपुरीनंतर फ्रेंच आहे. ह्या डिटेल कुठेतरी बघत राहायला पाहिजे आपल्याला. GS2ची चर्चा करताना डायस्पोरासाठी महत्त्वाचं आहे. दुसरं ते ओशनमध्ये इंडियन ओशन ॲज इंडियाज ओशन त्यासाठी ही चर्चा आपल्याला लागणार आहे. पेज नंबर 15वरची इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे. PLI स्कीम आपण कंटिन्युअसली मार्गी मॉर्निंगमधनं प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह जी स्कीम आहे उत्पादनाच्या आधारित प्रोत्साहन योजना जी आहे त्याच्या संदर्भात पाहिलेलंच आहे. आज मिंटला त्याच्या संदर्भात एक कॉलम आलेला आहे. आपण इंडियन एक्सप्रेसची बातमी घेतलेली आहे, पण मिंटमध्ये एक त्यांनी विशेष असा कॉलम दिलेला आहे की PLI स्कीम आणि ती इंडियन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कुठले बदल होणार आहेत किंवा कुठले फायदे राहतात. 13 सेक्टरमध्ये ते आहे. आणि चायनाची जी मेड इन चायना 2025ची योजना आहे त्याच्या धर्तीवर ही बेतलेली योजना आहे. आणि त्या 13 क्षेत्रामध्ये एक प्रकारची स्पर्धात्मक क्षमता निर्माण करण्यासाठी म्हणून ही स्कीम महत्त्वाची. कंटिन्युअसली या संदर्भात काही ना काही येत राहते. आपला 2012 प्रश्न आहे की लिस्ट मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग हा कन्सर्न पकडून PLI कडे आपल्याला बघावं लागणार आहे. तायवान एडिटोरियलमध्ये काय काय गोष्टी आलेल्या आहेत आज. एक्सप्रेसच्या एडिटोरियलमधल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जे एक्सप्रेस एडिटोरियल आहे की क्यूज फॉर ग्रोथ, PSU पब्लिक सेक्टर जे आहेत, लिबरेशन फ्रॉम गव्हर्नमेंट करावं का, गव्हर्नमेंट शासनाचं नियंत्रण किंवा नियमन त्याच्या संदर्भात कितपत असलं पाहिजे या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे. आणि शासनाच्या नियंत्रणामधून गेल्यानंतर त्या इफिशियंटली काम करतात आहे का जे नफ्याच्या संदर्भात. ह्याच्या संदर्भातली AD गोरवाला समिती होती की ऑटोनॉमीचा आणि फ्रीडमचा जो मुद्दा आहे तो AD गोरवाला समिती 55 मधली आलेली आहे, तिने मांडलेला होता. ती गोष्ट एक आपल्याला इथं महत्त्वाची आहे. दुसरं नीती आयोगावर लिहिलेलं आहे की ड्राफ्ट नॅशनल पॉलिसी ऑन मायग्रंट्स ड्राफ्ट येतो सध्या, त्याच्या जशा काही डिटेल्स बाहेर येतील तसे आपण मार्गी मॉर्निंगमध्ये त्याची चर्चा करूयात. त्यातली आत्ता महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की कन्सेप्च्युअली जे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे की राईट बेस्ड अप्रोच टू वेलफेअर अँड सोशल सिक्युरिटी. राईट बेस्ड अप्रोच पहिलं जे म्हटलं जातं की वेलफेअर आहे, वेलफेअरकडनं राईट बेस्डकडे आपला डिस्कोर्स शिफ्ट होतं का. म्हणजे नेमकं काय की मनरेगाचा कायदा आहे समजा आपण म्हणलं की द्यायला लागणार आहे तो रोजगार, किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013चा काही बंधनं घातलेली की तो आमचा हक्क बनलेला आहे. म्हणजे कायद्याच्या अंतर्गत आपल्या हक्कांसाठीची तरतूद येते
आणि त्याच्या आधारे आपण वेलफेअर प्राप्त करून घेतोय का, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट असेल किंवा मनरेगाचा असेल. त्याच्यामुळे राईट बेस्ट अप्रोच म्हणजे नेमकं काय ते एकदा समजून घ्यायला पाहिजे. तो ड्राफ्ट येईल तशी आपण चर्चा करूच मायग्रंटच्या संदर्भात. राईज अँड फॉल लिहिणारे आशुतोष वार्ष्णेय, म्हणजे पॉलिटिकल सायन्सचे वाचणारे विद्यार्थी असतील किंवा बघणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. राईज अँड फॉल आशुतोष वार्ष्णेय. सुरुवात जी केलेली ती हाऊ डेमोक्रेसी डाय नावाचं पुस्तकच आहे. स्टीवन लेविट्स्की आणि डॅनियल जिब्लाट यांचं डेमोक्रेसी हाऊ डेमोक्रेसीज डाय, म्हणजे मागच्या 2 वर्षात किती पुस्तक आलेली. एक त्यांचा खराखणं भरेल इतकी पुस्तकं डेमोक्रेसी कशा मरतात त्याच्या संदर्भात आलेली आहे. पॉलिटिकल थिअरीला आपल्याला डेमोक्रेसीची एक सगळी चर्चा आहे, त्यासाठी वाचण्याचे आर्ग्युमेंट आपल्याला महत्त्वाचे आहेत. एक्सप्रेसचं आणखी काय आलेलं आहे की 15 फायनान्स कमिशनर ते पुन्हा एकदा लिहिलेलं आहे. मार्गी सिम्प्लिफाईडमधून आपण त्याची चर्चा केलेलीच आहे. अँड इन्सेंटिव्ज टू रिफॉर्म, जे क्रायटेरियामध्ये बदल झालेले होते की 14 फायनान्स कमिशन आणि 15 फायनान्स कमिशन कुठले क्रायटेरिया होते, मार्गी सिम्प्लिफाईडमध्ये याची चर्चा झालेली. आत्ता काय सांगितलं की 57% ग्रांट्स आहे कंडिशनल आहे. इथं जे आत्ता मुद्दा घेतला तो तिकडे सिम्प्लिफाईडमध्ये आलेला नाही आहे. समजा की 57% ग्रांट्स आहे कंडिशनल आहे, 4 कंडिशन सांगितले गेलेले होते तिथं. आणि 14मध्ये 70% आहे, 17% होते 57%कडे गेलेले आता. आणि जी नॉर्मल लिमिट आहे बॉरोविंगसाठी ती 4% ऑफ GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या तुलनेत वाढवलेली आहे. आणि 0.5% पण वाढवली होती. ती एक गोष्ट पाहून घ्यायला पाहिजे. एक्सप्लेनमध्ये एक चर्चा आलेली आहे, एडिटोरियलची चर्चा आपण बघितली. दुसरी एक चर्चा एडिटोरियलमधली अजून कुठली महत्त्वाची आहे की तैवान फ्लॅश पॉईंट लिहिणारे सी राजमोहन आहेत. पॉलिटिकल सायन्ससाठी हे आर्टिकल बघायला पाहिजे. इंडियन नेबरहुड GS2 मध्ये जातो हा मुद्दा. तैवान का बघायचा, तैवान पहिली तर गोष्ट जॉग्राफी बघायला पाहिजे. तैवान स्टेट कुठे आहे, तैवान स्टेटवरनं इतिहासात जर गेलं तर तिथं बरेच क्रायसिस झालेले आहेत. तैवान स्टेट क्रायसिस नावाने 2 क्रायसिस झाले 60च्या दशकामध्ये. त्यांचं काय ओरिजिन राहिलेलं होतं. आणि US चायनामधला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तैवान पहिल्यापासूनच राहिलं आहे, जी 71ची जी रिअप्रोचमेंट झाली तिथपासनं तैवान आपल्या दुसऱ्या कुठल्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. एक तर सेमीकंडक्टरच्या प्रोडक्शन संदर्भात तैवान ह्यूज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर आपण बघितलं किती प्रमाण सांगितलं गेलं की तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी 55% शेअर आहेत. त्याच्यामुळे सेमीकंडक्टर संदर्भात तैवान आहे. मग इंडियाची 1 चायना पॉलिसी आहे का, 1 चायना पॉलिसी नेमकी काय होती आणि इंडियाची जी आहे तिचा पुनर्विचार करण्याची गरज सी राजमोहन मानतात आहे. मग ती एकदा बघायला 1 चायना पॉलिसी हीच मुळात ऑसिलेटिंग आहे का आपली. आणि आता बऱ्याच लोकांनी लिहिले की तैवानच्या संदर्भात इंडियाने काय भूमिका घ्यावी की चीन संदर्भातला संघर्ष झाल्यानंतर त्या अनुषंगानं हे तैवानच समजून घ्यायला पाहिजे. द क्रूड फॅक्ट या पेट्रोल डिझेलच्या किमती, इंधन झळा, लोकसत्ताचं टायटलच जातं इंधन झळा, जे पेट्रोल किमती वाढतात आहे पेट्रोल डिझेलच्या त्या संदर्भात लिहिणारं कोण आहे, वीरप्पा मोईली आहेत. जी सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन आली होती 2007 साली, प्रशासनिक सुधारणा आयोग, त्याचे जे हेडच आहे वीरप्पा मोईली. आपण मागे चर्चा केली त्याचे मेकॅनिझम काय प्रकारे ठरतं म्हणून. तिथं न आलेली चर्चा कुठली होती की स्ट्रॅटेजिक स्टोरेज रिझर्व्ह जे आहेत ते कुठे आहेत. मागच्या वर्षी पदूरला कर्नाटकामध्ये एक स्थापन केलं होतं की किती कॅपॅसिटी आपली आहे, जे रिझर्व्ह आपला आहे स्ट्रॅटेजिक स्टोरेज रिझर्व्ह. मंगलोरला एक आहे, विशाखापट्टणम आणि पदूर आहे. त्यासाठी कुठला खडक वापरला जातो ह्याची एक चर्चा आपल्याला ह्या निमित्तानं करता येईल. म्हणजे प्रीच्या दृष्टिकोनातून हे आर्टिकल कसं बघावं. वेलफेअर कोटा डिमांड एक्सप्लेनचं पेज आपण बघितलं. बातमी काय की एक्सप्लोजन ऑफ कोटा डिमांड्स, कर्नाटकातले जे कोटाची मागणी होते त्या संदर्भातलं ते आर्टिकल आहे. त्यातल्या मग ज्या कम्युनिटीज आहेत त्या कुठल्या आहेत आणि त्यांचं प्रमाण काय प्रकारचं राहिलेलं आहे. वीरशैव, लिंगायत आहे, पंचमसळी आहे, त्यांची आता डिमांड त्यांनी केलेली होती. वोकालिंगाज आहे, मुस्लिम्स आहे, कुरुबाज आहे, त्यांचं प्रमाण मग समजा कुरुबाज 8% आहे, मुस्लिम 9% आहेत आणि शेड्यूल कास्ट आहेत 15%चं प्रमाण होतं. हे आपल्याला काय इंटरेस्टिंग आहे की समजा ही बातमी का महत्त्वाची आहे आपल्यासाठी की समजा OBC कोट्याच्या अंतर्गत ते मागणी करतात आहे. OBC कोट्या संदर्भात सध्या जस्टिस रोहिणी कमिशन बसलेली आहे की सब कॅटेगरायझेशन ऑफ OBC कोटा व्हावं का, तिला मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. ही गोष्ट आहे. दुसरं मग आरक्षणाचं एकंदर डिबेट आपल्याला महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने कुठल्या बातम्या येतात ते इथं जे आलेलं आहे की 50%च्या मर्यादेचं यांनी परत एकदा नोंद केलेली आहे. 50%ची मर्यादा म्हणजे इंद्रा साहनी खटला 1992चा तो कसा आलेला होता. एकदम स्टार्टिंगपासून बघायला पाहिजे 51 साली झालेली केस कुठली होती किंवा इंद्रा साहनीमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी आलेल्या आहेत. आरक्षणाच्या अनुषंगाने ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची होती. डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस त्याच्यावरची जी एक्सप्लेनमधली बातमी की गोव्याचं रिव्हर केसोनॉच, गोव्याची इकॉनॉमी, टुरिझम आणि रेव्हेन्यू जो आहे गोव्याचा तो समजा मंडोवी रिव्हर त्यांनी दिलेली आहे. मंडोवी आपल्याला बघून घ्यायला पाहिजे की ती पूर्व वाहिनी आहे का पश्चिम वाहिनी आहे. आणि एक जनरल गोव्याचा आकलन म्हणून ही गोष्ट महत्त्वाची, टुरिझम आणि रेव्हेन्यू आणि त्यांचं जे कसून आहे प्रीच्या ओरिएंटेड चर्चा करायची म्हणलं की मंडोवी बघून घ्यायला पाहिजे.
ही एकंदर आपल्या आत्ता आपण जी केली ती एक्सप्रेसमधली चर्चा होती. हिंदूचं बघितलं ना, हिंदूचे एडिटोरियल्स आज महत्त्वाचे आलेले आहेत. काय आहे, ॲडिंग हेप्ट टू डिप्लोमसी विथ सम हेल्प फ्रॉम सायन्स. लिहिणारे कोण आहे, हर्षपंत आणि मनोज सक्सेना. हर्षपंत आपल्याला इंडियन फॉरेन पॉलिसी चर्चा करताना महत्त्वाचं नाव आहे हर्षपंत. GS2चा इंटरनॅशनल रिलेशन्सचा आपला पार्ट आहे. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भारतीय परराष्ट्र धोरण किंवा भारतीय राजनय ह्याच्या नवी चर्चा होते. म्हणजे तंत्रज्ञानाची एक लोक चर्चा करतात आहे. आता हे विज्ञान नावाची एक गोष्ट येते, ह्यांचा आणि परराष्ट्र धोरणाच्या संबंधांचा एक विचार करायला पाहिजे. वॅसिन मैत्रीत पॅन्डेमिक गिव्ज इंडिया युनिक स्पेस टू मेन स्ट्रीम सायन्स अँड टेक इन इट्स डोमेस्टिक अँड फॉरेन पॉलिसी. वॅसिन मैत्री आहे. वॅसिन मैत्री आता कुठं कुठं दिलेलं होतं, आपण डिप्लोमसीच्या पातळीवर जरी बघितलं ना, हे कुठं दिलेलं आहे, ग्लोबल साऊथचं जाणारं प्रमाण किती राहिलेलं आहे, ह्याच्यात बारीक डिटेल्स दिलेलं आहे की डोमिनिकन रिपब्लिक ऑफ बार्बाडॉज आहे, यांच्याकडून आपण घेतलेलं ग्लोबल साऊथला गेलेलं प्रमाण आहे. विज्ञान आणि परराष्ट्र धोरण ह्यांनी नेहरूंचं एक दिलेलं आहे माहिती की नेहरूंचे सुरुवातीच्या काळातला विज्ञानावरचा भर, आणि तो एक पॉईंट ठरू शकतो का आपल्याला की जो आपल्याला डिस्कशनमधला डिप्लोमसीमधला जो ॲडेड ॲडव्हान्टेज आहे तो मिळवण्यासाठी विज्ञान ही गोष्ट ठरू शकते का. आपण आपल्या अनुषंगाने 99 म्हणलं ना, तर ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आलेलं आहे आणि 21st सेंचुरीची चर्चा ते करतात आहे. 2003 सायन्स अँड टेक पॉलिसी आलेली आहे. 2013 सायन्स अँड टेक आणि इनोव्हेशन पॉलिसी आपली आलेली आहे. ह्या अनुषंगाने समजा इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे GS2च्या संदर्भात की परराष्ट्र धोरण आणि विज्ञान तंत्रज्ञानाची चर्चा. ते आपण आपले इंटरनली काय डिबेट चालू आहे ते पण बघितलं पाहिजे की एक्सटेन्शन ऑफ डोमेस्टिक इज फॉरेन पॉलिसी. त्याच्यामुळे इंटरनली काय चालू आहे सायन्स अँड टेकच्या संदर्भातलं आणि त्याचं परराष्ट्र धोरणाशी असणारा संबंध काय प्रकारचा आहे. MEAचे जरी स्ट्रक्चर इथं बघितलं की 4 डिव्हिजन आहेत किंवा महत्त्वाचे 4 नवीन विभाग जे बदलत्या काळानुसार तिथे रिफ्लेक्ट झालेले आहेत की सायबर डिप्लोमसी डिव्हिजन आहे, ई गव्हर्नन्स अँड IT डिव्हिजन आहे, पब्लिक डिव्हिजन आपल्याला महत्त्वाची त्या अनुषंगाने, आणि न्यू इमर्जिंग अँड स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी डिव्हिजन आहे. MEAचे एकदा स्ट्रक्चरच बघून घ्यायला पाहिजे, त्यांच्या वेबसाईटवरती ते स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणखी कुठल्या गोष्टी हिंदूच्या एडिटोरियलमध्ये आलेल्या आहेत. समजा निरुपमा राव लिहितात आहे आज. निरुपमा राव महत्त्वाचं आहे, फॉरेन सेक्रेटरी आपल्याला राहिलेले आहेत. आणि हिंदूमधलं जरी तुम्ही खाली वाचलं की त्यांची माहिती दिलेली की इंडिया चायना बॉर्डर इश्यू झाल्यापासून ते कंटिन्यू लिहितात आहे. त्यांचे लेक्चर्स त्यांचं लेखन त्या संदर्भात कंटिन्यू चालू आहे. मग आज त्यांनी जे दिलेलं आहे की सुरुवात आहे का 2014 त्यांना चायनीज एका अभ्यासकांना जे कोटेशन दिलेलं होतं की मिसरिडिंग ऑफ प्रायोरिटीज होतं का इंडिया चायनाच्या संदर्भातलं, एकमेकांचे प्राधान्यक्रम ओळखण्यामध्ये चुका होत होत्या का, आणि त्याचं आर्टिकलने त्यांचं एंड केलेलं आहे. परत जे बॉर्डरचे डिस्प्यूट आहे, बॉर्डर डिस्प्यूटमध्ये आपल्या बाजूने आपण काय इन्क्वायरी केली पाहिजे की कुठले करार झाले होते. ही चर्चा आपण एखाद्या दिवस मागे सिम्प्लिफाईडमधून घेऊयाच की 93 ते 2013 5 करार झालेले. 93, 96, 2005 आहे, 2012ला आहे, 2013ला आहे, असे 5 करार झालेले. MEAच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले ना, त्याचा ड्राफ्ट आपल्याला तिथं अवेलेबल आहे. आत्ता जे मध्ये मागं म्हणत होते की शस्त्रास्त्र वापरायचे नाही, ही 2093 जे आर्ग्युमेंट झालेलं होतं. समजा शिवशंकर मेनन आहे, चॉईसेस नावाची त्यांची बायोग्राफी आहे. चॉईसेसमध्ये पण त्यांनी त्या प्रकरणामध्ये चर्चा केलेली. ह्या निमित्त साधून त्या गोष्टी एकदा बघायला पाहिजेत. दुसरं न्यू पॅराडाईम इन ॲनिमल हजबंड्रीवरती ते लिहिलेलं आहे की बूस्टिंग द सेक्टर विल ब्रिंग सोशल इकॉनॉमिक अँड न्यूट्रिशनल बेनिफिट्स. ॲनिमल हजबंड्री GS3 आपला डायरेक्ट आहे इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रिअरिंग. आणि लाईव्हस्टॉकच्या संदर्भात 2015 आलेला प्रश्न आहे, बिग पोटेन्शियल आहे का नम फार्म एम्प्लॉयमेंट, की कृषीतर क्षेत्रामध्ये रोजगार पुरवण्यासंदर्भात त्यांचं जे महत्त्व आहे. आपण आत्ता जर ह्याची चर्चा केली बजेटच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत, तर ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आहे, किती आहे 15,000 कोटींचा स्टिम्युलस पॅकेज दिलेलं आहे. म्हणजे वेटेज काय प्रकारचं आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने, आणि कृषी आणि कृषीला संलग्न असणाऱ्या क्षेत्रांचा विचार ह्याच्या संदर्भात केलेला आहे. दुसरी जी चिंचुराचं आपण मग अशी बघितलं की कुठं स्पीच दिलेलं होतं PM त्याच्यामुळे बॅटल ऑफ चिंचुरा हिस्टॉरिकल ज्याचे जे ओरिजिन आहे 1759 आहे. ते क्रोलॉजी ते विचारतात 1759 1760ला वॉन दी वॉश आहे, आणि 64 समजा बक्सर आहे. महत्त्वाच्या बॅटल्स कुठल्या होत्या आणि कशा झालेल्या होत्या, कोणामध्ये झालेली होती, हा पण त्यांचा आवडीचा प्रश्न आहे की ब्रिटिश डच आहे, ब्रिटिश आणि डच. दुसरं ते कोरोनिलच्या संदर्भात पतंजलीचा एक कोरोनिलचा इश्यू चालू आहे सध्या. GS3 सायन्स अँड टेक आपल्या जी एन्क्वायरी ती टेक्निकल इन्क्वायरी होणार आहे की काय IMA शॉक बाय क्लेम्स ऑफ सर्टिफिकेशन फॉर कोरोनिल. म्हणजे सर्टिफिकेशन कुठले आणि कोण देतं, तर COPP सर्टिफिकेट आहे. COPP स्टँड्स फॉर सर्टिफिकेट ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. आणि हे इश्यू कोण करतं, DCGI आहे की ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया. म्हणजे टेक्निकल जी इन्क्वायरी आपण ते टेक्निकल इन्क्वायरी केली. दुसरं एक सर्टिफिकेट आहे GMP नावानं, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. आणि जे WHO त्या संदर्भातलं WHO त्या संदर्भातलं रेग्युलेशन किंवा मार्गदर्शन करतात ते.
त्याच्यानंतर मराठीमध्ये कुठल्या गोष्टी आलेल्या आहेत का, समजा गाडगेबाबांची जयंती त्या अनुषंगाने काही गोष्टी आहेत. ब्रिक्सची चर्चा त्यांनी केलेली आहे की ब्रिक्स भारताचं यजमानपद राहणार आहे का. मग ब्रिक्सची एक स्थापनेविषयी आर्ग्युमेंट्स बघायला पाहिजे, कोण होतं ते, कोणी लिहिलेलं होतं ब्रिक्सचं. जिमोनियल आहे त्याने लिहिलेलं आर्टिकल, नंतर ब्रिक्स आलेली आहे. आत्ता भारतानं कुठल्या कुठल्या परिषदेमध्ये यजमानपद स्वीकारलेलं होतं आणि आत्ता जे स्वीकारतात आहे त्या अनुषंगाने ती चर्चा आपल्याला लागणार आहे. दुसरं सांडपाण्यांवरती आलेलं आहे की सांडपाणी त्याच्यावरती जंगलं उभारावीत का, उभारावीत का, हे मठाचं एडिटोरियल आलेलं आहे आजचं. पूर्वीची जी सांडपाण्यांची पद्धती की औद्योगिक वसाहती आणि त्यांच्यातून निर्माण होणारं सांडपाणी आणि त्याच्यावरती मग जंगलच उभारता येतील का, किती म्हणजे एका माणसामागं किती 100 लिटर वापर होतो. मग 70 लिटर सांडपाणी म्हणून निर्माण होते. एका माणसामागं जर पाण्याचा वापर हा 100 लिटर असेल तर 70 लिटर पाणी होते. मग त्याचा वापर कसा करायचा, पुनर्वापर करायचा का काय करायचं. ह्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला की कुरकुंबे, शिरवळे, खंडाळ्याचं उदाहरण दिलं, औरंगाबादमधलं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला इन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने केस स्टडी म्हणून पण आपल्याला ती महत्त्वाची ठरणार आहे. पुण्यात समजा आशिया आफ्रिका परिषद, लोकसत्तेतली बातमी आपण म्हणलं किंवा मठाला पण आलेलीच आहे. आशिया आफ्रिका परिषद पुण्यातच होते. त्याच्या ऑनलाईन नोंदणी आपण ऐकायचीच म्हणली. समजा परराष्ट्र धोरण किंवा GS2 किंवा पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी त्यातले जे विषय आहेत ते विषय तरी एकदा स्कॅन करायला पाहिजे की बोलणारे ऑथॉरिटी कोण आहेत आणि विषय कोणते आहेत. ग्रोथबद्दल बोलत आहे की पोस्ट पॅन्डेमिक ग्रोथ, WTOची चर्चा आहे, WTOची. आणि दुसरं प्राचीन महाराष्ट्राच्या गाथेवरती एक पुस्तक येते आता सध्या, काही अभ्यासक त्याच्यावरती लिहितात आहे. सातवाहन, चालुक्य, वाकाटक आणि यादव हे महाराष्ट्र म्हणून जाणून घेण्यासाठी आपल्याला ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे. आज आपण एकंदरच्या बातम्या बघितल्या तर ह्या 4 वर्तमानपत्रातून आलेल्या होत्या. फायनान्शियल एक्सप्रेसला रेल्वेचं एक आलेलं आहे, फिस्कल मार्क्समनशिपवरती लिहिलेलं आहे. समजा क्रिप्टोकरन्सीची काल चर्चा आपण सिम्प्लिफाईडमधून घेतलेली होती. क्रिप्टोकरन्सीवरती आज पुन्हा मिंटमध्ये आणि फायनान्शियल एक्सप्रेसला परत एकदा आलेलं आहे. ते एकदा पाहून घ्यायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या गोष्टी मॉर्निंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. आपण ही चर्चा अशीच उद्या पुढं कंटिन्यू ठेवूया आणि तात्पुरता आपण थांबूयात. धन्यवाद.